मुन्नार सोडताना वाटलं होतं आजचा दिवस साधा जाईल, पण अलिपीने आम्हाला एकदम वेगळाच अनुभव दिला. नमस्कार, आमच्या केरळ ट्रिपच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस थोडा इमोशनल आणि एक्साइटिंग दोन्ही होता. मुन्नारमधील आमची शेवटची सकाळ. सकाळी लवकर उठलो, सगळं आवरलं, फ्रेश झालो आणि मस्त ब्रेकफास्ट करून दिवसाची सुरुवात केली. थोडेसे फोटो काढले आणि मग निघालो पुढच्या प्रवासाला. आणि मग आम्ही निघालो अलिपीच्या दिशेने. रस्त्यातील निसर्ग आणि बदलणारे व्ह्यूज खूपच सुंदर वाटत होते. मध्येच आम्ही चहासाठी थांबलो. तो छोटासा ब्रेक पण खूप रिफ्रेशिंग होता. हळूहळू सराउंडिंग्स बदलायला लागले. डोंगराऐवजी पाणी, नारळाची झाडं आणि बॅकवॉटर दिसायला लागले. आणि शेवटी आम्ही पोहोचलो अलिपी. पहिल्याच नजरेत खूप काम आणि पीसफुल वाटलं. त्यानंतर आम्ही हाऊसबोटला चेक इन केलं आणि खरं सांगायचं तर आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून लगेच लंच केला. जेवण खूपच टेस्टी होतं. लंच नंतर आम्ही रूममध्ये गेलो. रूम खूपच सुंदर होती आणि रूममधल्या विंडोतून दिसणारा व्ह्यू एकदम शांत आणि सुंदर. आम्ही हाऊसबोट एक्सप्लोअर केली, रूम बघितले, थोडंसं फ्रेश झालो आणि थोडासा आराम केल्यानंतर आम्ही फोटो काढायला सुरुवात केली. किमे आपण खूप छान मजा करत होती. तिला हाऊसबोटमध्ये खूप आवडलं होतं. तिलाच काय, आम्हाला पण खूप आवडत होतं, कारण पाण्याची ती शांतता खूप मस्त वाटत होतं. हाऊसबोटमधला एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. त्यानंतर आम्ही स्पीड बोट राईड घेतली. तो एक्सपिरियन्स खूपच एक्साइटिंग होता. किमयालाही खूप मजा आली. तिथं हसणं बघून दिवस अजूनच स्पेशल झाला. नंतर आम्ही चहा आणि स्नॅक्स घेतले आणि मग जवळचं मार्केट एक्सप्लोअर करायला गेलो. तिथे खूप सुंदर साड्यांचं मार्केट होतं. थोडंसं फिरलो, साड्या बघितल्या आणि तो वाईब एन्जॉय केला. किमया तर प्रत्येक गोष्ट तिथे एन्जॉय करत होती. त्यानंतर आम्ही परत हाऊसबोटवर आलो, मस्त डिनर केलं आणि दिवसाची सांगता केली. कधी कधी प्लॅन केलेला दिवस नसतो, पण तो दिवस सर्वात जास्त आठवणीत राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. तुम्ही पण केरळ ट्रिप केली आहे का? केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आमचा केरळचा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता. खूप साऱ्या आठवणी तयार झाल्या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.